तर मित्रांनो आपण आता आलो आहोत चिखलदऱ्याच्या मेन पॉइंटवर, जिथून चिखलदरा हा या गोष्टीचा चांगला अनुभव घेता येईल आपल्याला। A few moments later. या ग्वालीगड किल्ल्याजवळ आलेलो आपण आता आज। माझ्यासोबत माझे मित्रमंडळ पण आहेत। हे आमचा एक स्टाइलिशमॅन किंवा दुसरा स्टाइलिशमॅन। पूर्ण वातावरण एकदम हिरवळीचं आहे। इथं नारळ जर खायचे असतील तर नारळाचे झाड आहेत, पण त्या नारळच नाहीत। आणि डाव्या बाजूला जर बघसाल तर डाव्या बाजूला असे हिरवळ असे गुलाबजामू सारखे फळं येतील अशा प्रकारचे झाडे आहेत। आणि इकडून हे काही काळे सावळे माणसं आहेत की ते फोटो वगैरे काढण्याचा प्रयत्न करत आहेत। हां, तर अशा प्रकारचे इथं वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत। या झाडांचे नाव सुद्धा माहीत नाहीत, पण आपण झाडं पाहून घ्या। लिंबाचं दिसून राहिलं, पण त्यांना निंब पकडत नाहीत, त्यामुळे हा निंबाचं झाड नाही। हे करवंदा टाईप दिसून राहिले, बट हे वालं करवंदाचं झाड नाही। हा, हे ताडीच आहे, पण याला ताड पण नाही दिसून राहिले, छोटे छोटे असतात। आणि उजव्या बाजूला बघा थोडी छोटीशी नदी आहे, पण ती दिसत पण नाही। आणि छोटीशी हॉटेल पण आहे तिथं। त्या हॉटेलवर आपल्याला जेवायला वगैरे का नाही जायचं। तर आमचे फोटोवाले माणसं आलेले आहेत जवळ, आणि आपण आता पुढे सरकूया। हे काटे झाड आहेत, आणि हे जे काटे आहेत हे काटे जर या अनिकेतच्या पाणी पिण्यासाठी हे छोटासा हाऊट टाईप दिलेलं आहे। यात कोणी पाहू शकता, पाणी प्यायचं असेल तर पाणी पण पिऊ शकता। हे छोट्या प्रकारचं दिलेलं आहे, अतिशय नितळ असं पाणी त्याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि बाकीची मंडळी समोर झालेली आहे आणि मी फक्त मागे राहिलेलो आहे, त्यामुळे आपण किल्ल्यावर समोर समोर जात आहोत। अतिशय थंड असं आणि वारा सुटत आहे वरती, आणि ते बघा आमची मंडळी खूप मजा मारत आहे वरती। चला पटकन, आपण आता वरच्या टेकडीवर आलो आहोत, सगळ्यात वरच्या। पदार्थ सापडलेला आहे देशमुख, हे संदीपभाऊ देशमुखना हे काहीतरी सापडलेलं आहे पदार्थ, पण हे खाण्याचा पदार्थ नाही असं वाटतं। नाही, खाण्याचा आहे, खाण्याचा आहे। त्याला पोट दुखी थांबते। हे आम्ही फोर्टच्या सगळ्यात वरच्या बाजूला आलेलो आहोत। हे आवळ्याचं झाड आहे, खाली नदी आहे, हा रस्ता आहे, आणि हे आमचे मित्रमंडळ आहेत, आणि आमचे कॅमेरामॅन आहेत जे की आरामशीर वर येऊन राहिले। तर मित्रांनो आपण आत्ताशीच नुकताच या गेटमधून आत प्रवेश केलेला आहे, आणि आमचे सागर भाऊ मित्र आम्ही आता आत जाणार आहोत। चला आत प्रवेश करूया। आमचे सिद्धेश्वर भाऊ देशमाने, संदीप भाऊ, बोला राम राम। आणि आता आपण आत जाणार आहोत, तर चला पुढे जाऊया। आणि आपण आत आल्यानंतर हे आमचे मित्र समीर पठाण, आणि आपण वरती चढलेलो आहोत। इथून आता खाली उतरायचा प्रयत्न करत आहोत आपण। चला कंट्रोल आरामात। तर सगळेजण पुढे गेलेले आहेत आणि आपणच फक्त मागे राहिलेलो। हे आमचे मित्रमंडळी सगळेजण इथं बसलेले आहेत। या दरवाजाजवळ आपण नुकतंच आलेलो। आपण फोटाला खात नाही लोक इतकं। इथून डायरेक्ट खाली जे रे बाबा, राहू द्या, इकडे थांबा, इकडे थांबा। तर मित्रांनो आपण आता आलो आहोत चिखलदऱ्याच्या मेन पॉइंटवर, जिथून चिखलदरा हा
या गोष्टीचा चांगला अनुभव घेता येईल आपल्याला. तर बघा हे जर माझे मित्र आहेत इथं आणि आपण दुरून डोंगर साजरा जे म्हणतात ना ते याला म्हणतात. तर बघा तिकडं असं पूर्ण धुकं दिसतंय आणि इकडं पूर्ण मोकळं वातावरण दिसून राहिलं. हो तिथं दिसतेच. हे पाणी भाऊ आम्ही आलो चिखलदऱ्यात, तुम्हाला आम्ही दाखवतो डोंगर. पाणी तर चला आपण चिखलदऱ्याचा मेन पॉइंट पाहूया. चला. तर सर ए संतोष आपण इकडे जिप्सी वाजवतो ती ही जिप्सी. तर बघा आता मेन पॉइंट वर आलेलो आणि आपण लवकरच मेन पॉइंटचा फोटोशूट करणार आहोत. तर आमचे मित्रमंडळी पूर्ण बसलेले आहेत फोटोशूटसाठी आणि आपण पण चाललो आहोत. तर हा चिखलदऱ्याचा आहे मेन पॉइंट. जर तुम्ही चिखलदऱ्याला कधी आले तर या पॉइंटवर जर आले नाही तर तुम्हाला कधीच वाटणार नाही की तुम्ही चिखलदऱ्याला आला. तर बघा इथे सगळी मंडळी बसलेली आहे. तर हा आहे चिखलदऱ्याचा मेन पॉइंट. ओके. आणि त्यानंतर इथं छोट्या छोट्या गाड्या आहेत बसण्यासाठी. इथं काय आपल्याला बसायचं नाही आहे. पण बघा हे आहे मोजरी पॉइंट. या ठिकाणावरून आपल्याला सगळे आजूबाजूचा परिसर जो आहे त्या परिसराचा आनंद घेता येतो. तर मंडळी आमची इथं बसलेलीच आहे पूर्ण इथं आजूबाजूला फोटो काढण्यात मग्न आहेत सगळे. तर बघा अशा प्रकारचा आणि नुकतंच आपण आलेलो तो किल्ला गॉडीगड. ती त्याची शेवटची भिंत आहे गोलविला. एकदा रविवार फोन लावा. आता सांगा रवी भाऊ आम्ही तुम्हाला कॉल केला नसतं कधी कंपनीच्या माणसाचा फोन आला. तर बघा असे हे सुंदर असा परिसर आहे. कुणाला लावला तो फोन? आज पहिल्यांदा जे ढग आहे ते ढग पूर्ण खाली गेलेलं आहे आणि जमीन वर आलेली आहे. वर आणि खाली दोन्हीकडे जमीन वर आणि खाली दोन्ही ठिकाणी ढगच दिसत असून पूर्णतः आसमानमय वातावरण झालेलं आहे. हां मित्रांनो आपण आता विश्रामगृहाच्या समोर आलेलो आहोत आणि इथं हरिकेन टी पॉईंट पण आहे चहा वगैरे घ्यायचा असला तर. आणि आता इथून मेन नजारा दिसणार आहे आपल्याला. सगळे मित्रमंडळ मागं बसलेले आहेत आणि आम्ही समोर जाऊन जे चिखलदऱ्यातील अतिशय सगळ्यात बेस्ट पॉइंट आहे त्या ठिकाणी आनंद घेणार आहोत. तर बघा खाली आणि वर दोन्ही साईडनं आपल्याला आभाळच आभाळ दिसून राहिलं. जमिनीवर फक्त आपण उभं आहोत आणि पूर्णतः अशी ढगाळ वातावरणात आपण आज आलेलो आहोत. खाली आणि वर पूर्ण जमीन दिसून राहिली. हो हो हो. तर हे मित्र आणि हा एक मित्र आणि बघा आपण या ठिकाणी आलेलो आहोत. जे खालचं वातावरण आहे पूर्णतः आभाळमय वातावरण झालेलं आहे. हा बघा चिखलदऱ्यातील एकदम कडक असा पॉइंट ज्या ठिकाणावरून खाली बघा किंवा वर बघा तुम्हाला सगळीकडे आभाळच आभाळ दिसणार. हा एक ऋषी आमचा मित्रमंडळ पूर्णतः थकलेला माणूस आहे. पहिले गोव्याला गेला होता, गोव्याहून आला, आता चिखलदरा फिरला आणि चिखलदरा फिरून आता पूर्णतः थकलेला आहे. तसेच आणि हे पोझेस देताना मित्रमंडळ आमचे मित्रमंडळ मालेगावचे जवळ पण आहेत. ते त्याचं नाव युवराज सोनवणे आहे. बिना गॅसवाला हा बिना गॅसवाला नाही, गॅसवाला
म्हणजे पूर्णतः गॅसवाला फॉग इथं जमलेला आहे पूर्णतः टोटल सगळ्या ठिकाणी हा जेवढं भेटा ना ऋषी भाऊ माझा नाही भेटत तर आमच्या दृष्टी तू भेट फक्त गाडीत भेट फोटो काढणं झालेले आहे. तू गाडीत भेट फक्त आता. सो हे गाईज आम्ही आलेलो चिखलदरा सकरवारा पूर्णतः पॅन्ट भिजलेला माणूस संदीप भाऊ आणि काकडे मामा यांची जोडी. अरे लांब लांब झाले काकडे मामा. आणि काकडे मामाची जोडी आहे. काकडे भाऊ हे सर्व मित्रजण फोटो काढण्यात मग्न झाले आणि हे आमचे फोटोशूट करणारे सागर भाऊ. आता आपण घराच्या मार्गाने निघालेलो आहोत. टापोटाप भाई भक्तांनी गार्डन मध्ये नाही संदीप भाऊ, आपण चिखलदऱ्याला आलो. आपण आज हॉटेलमध्ये जेवण करू. फर्स्ट क्लास 5 स्टार हॉटेल. इकडे ठोके पडलेले आहेत. धुके नाही हो, धुके धोके पडलेले आहेत. तरी काही सध्या दिसून नाही राहिलं आम्हाला. इकडे वरी पण आभाळ आणि खाली पण आभाळ दिसून राहिलं. पूर्ण धुक्क दिसून राहिलेला आहे. धोका दिसून राहिलं म्हणजे बरोबर. आणि बाकीची सगळी मंडळी पळत पळत येत आहे. अरे आरामशीर 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 आरामशीर. तर चला आपली मंडळी संपलेली आहे. तर आपण आता पुढच्या दिशेने निघणार आहोत लगेच थोड्या वेळात. दुसऱ्या पॉइंटवर भेटूया. तर चला दुसऱ्या पॉइंटवर. इथं पाण्यापासून वाचवण्यासाठी तयार करण्यात आलेलं होतं, पण काही कारणास्तव वरचं चंद्र फाटलेलं याचं उडून गेलं वाऱ्यानं. त्याच्यामुळे आपण याच्या खाली काही थांबू शकत नाही. या पॉइंटवर आल्यानंतर इथं 2-3 नाश्ता पाण्यासाठी हॉटेल वगैरे आहेत, चाय कॉफी वगैरे. पण कॉफीची जागी आणि कॅफे नाव टाकलेलं आहे. हे ठिकाण विश्रामगृहाच्या बाजूला आहे आणि ही आपली गाडी. आणि चला आपण आता गाडीत बसून आपल्या दुसऱ्या प्रवासासाठी निघूया. चला भेटूया दुसऱ्या पॉइंटवर. रोडचे सगळं झालेले, फक्त एक पॉईंट राहिला ते खालचा. काय इकडे 2-3 पॉईंट राहिले माहितीये का? ते शेवाळलेल्या याच्यातून ते सरळ 2-3 पॉईंट आहेत. तर मित्रांनो आता आपण आलो पुढच्या पॉईंटवर. तर चला आता पुढच्या पॉईंटचा नजारा पाहूया आपण कशा प्रकारचा आहे तो. पंचपाळ. चला रे पंचपाळ. पंचपाळ आहे. पंचबोल पंचबोल पंचपोल बोल ब ब पंचपोल बफर बफर पंचपोल नाही पंचपोल. बोल बोल पंचपोल पॉइंटवर आता काय काय बोल बोल राणी तुझे क्या चाहिए, व्हाट यू वांट राणी. पंचपोलवर आपल्याला काय काय पाहायला भेटते आपण ते बघूया आता. तसंच आता आम्ही खूप असा बघतोय टर्निंगचा रस्ता आहे. तसंच आम्ही बघतोय इथं पूर्ण असा क्रॉसिंग मध्ये रस्ता. त्यांच्या मग आपण पूर्ण उताराचा रस्ता आहे. आणि आपण पाहू शकता इथं आजूबाजूला पूर्ण धुकं साचलेलं आहे. पूर्ण हिरवळमय वातावरण प्लस तुम्हाला पूर्ण धुकं दिसणार.
तिकडे नका करू, तिकडे काही लोक प्रायव्हेट गोष्टी करून राहिले. तर त्याला मेन पॉइंट वर गेल्यानंतर आता बाकीचं चला आपण निघून जाऊ. पाणी चालू झाला. दुसऱ्या पॉइंट वर आली का? चला आता दुसऱ्या पॉइंटचा आनंद घेऊया. चला खाली. अरे गाडी आली आपली. असा उतार आहे, पडायचं नाही, फक्त उतार आहे थोडा. पडायचं नाही. आडवा पकड मोबाईल आमची. तर त्या पॉइंटवर आपल्याला जायचं आहे. त्या पॉइंटवर जाण्याकरता आपण भरपूर प्रयत्न घेत आहोत. तर चला आरामानं फिरा. चल. अतिशय अवघड असा रस्ता दिसलेला आहे. इथून सगळे गोटा आहेत. या गोट्यातून पाय देऊन बरोबर जाणे काय म्हणून देण्याचे लक्षण इथून म्हणून आरामशीर येणे. आरामशीर आरामशीर चला. चला. तर अशा प्रकारे आपण घाट पार करत अतिशय रस्त्याच्या जवळ जवळ आलेलो आहोत. आणि आपण शेवटी आपल्या रस्त्यावर पोहोचलेलो आहोत. हे आपली गाडी रिव्ह्यू यायची बाकी आहे. तर मित्रांनो, आता आपण पॉइंट वर गेल्यावर पुढचा व्हिडिओ शूट करूया. बस ओके. गाडी आणायची आम्ही आता शिव पॉइंटवर, कोणता शिव पॉइंट ना, शिव पॉइंटवर आलो. इथे भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे. या ठिकाणी पावसाची मजा पण घेण्यात आलो आहे. भरपूर प्रमाणात पाणी आहे. अरे बापरे, लयच खतरनाक चालू झाला कडे पाणी. तरी आम्ही प्रयत्न करत आहोत की तुम्हाला इथला नजारा दाखवायचा. आणि बघा इथला नजारा. अरे आरामशीर आरामशीर आरामशीर. पाहिला का रे? पाहिला का? इथं काय वल्ला वल्ला नजारा आहे, बाकी दुसरं तर काय नाही. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मेळघाट मधल्या घाट नाही, कोणतं आहे घाट? चिखलदरा. चिखलदरा मधल्या एकदम सुंदर अशा पॉइंट वरती आपण आलेलो आहोत. सुंदर अशा पॉइंट वरती घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे मेळघाट. मेळघाट नाही रे, काय लगोरी पॉइंट. यालाच आपण बॅलन्सिंग स्टोन पॉइंट आहे असं म्हणतो. लगोरी पॉइंटलाच आपण बॅलन्सिंग स्टोन पॉइंट पण म्हणतो. तर चला बॅलन्सिंग स्टोन पॉइंट किंवा लगोरी पॉइंट बघूया आपण. तर बघा, हा आहे चिखलदरा मधला एकदम सुंदर असा पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजेच लगोरी पॉइंट किंवा याला आपण बॅलन्सिंग स्टोन पॉइंट असंही म्हणतो. इथे खूप निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. तर बघा, आपण यावर डायरेक्ट चढूया. हा आहे इथला लगोरी पॉइंट, म्हणजे लगोरी टाईप यावर एकावर एक ठेवलेले आहेत. आणि फोटो काढण्याच्या दृष्टिकोनातून एकदम जबरदस्त प्लेस आहे मित्रांनो. तर या ठिकाणी नक्की चिखलदऱ्याला आल्यानंतर एकदा तरी व्हिजिट करा. आणि इकडलं पूर्ण तुम्हाला एनर्जी बघा,
हा आहे लगोरी पॉइंट. एक फोटो पण घेतो. सगळेजण आता लगोरी पॉइंटवर चढण्याकरिता उत्सुक आहेत. बॅलेन्सिंग स्टोन पॉइंट हे हो मॅनमेड बनवलेलं. जुन्या काळातलं नसून हे पूर्ण नवीन बनवलेलं आहे. तर बघा हे आहेत युवराज भाऊ, हे बाकीचे मित्र, आणि हे इकडे पॉइंट ऑफ व्ह्यूचा नजारा. नवीन ट्रेन लागणार आहे इथे, नवीन पॉइंट बनवून राहिला आहे. हा एक दाखवून इथेही नवीन काहीतरी होऊन राहिलं. ते आपण पुढच्या एक पॉइंट होत आहे ते आपण पुढच्या वर्षी बघू. फोटो काढण्यासाठी उत्सुक झाले आहेत मित्रजण. पलीकडल्या साईडनं अजून क्लिअर येते फोटो. चला, तर अशा प्रकारचा नजारा आहे मित्रांनो इथला. इथं फक्त पाहण्यासारखं फक्त एकच आहे आणि फोटो काढण्यासाठी, ते म्हणजे लगोरी पॉइंट. आमचे सागर भाऊ एकदम स्मार्ट आणि हिरो टाइप दिसून राहिले. तर हा पळत आहे पाण्याच्या भीतीनं. पाण्याची काय भीती नको घेऊ, टेन्शन नको घेऊ. कोणता हिरो आहे? नाही जॉकी सराफ नाही, कोणता हिरो आहे? कोणता आहे रे? हे शाहरुख खानचे स्टायलिश, शाहरुख खानचे अतिशय जवळचे फॅन. अरे अरे बापरे, हे पण मारत आहे स्टँड. हे आमचे अनिकेत भाऊ वर्सेस आमचे फोटोग्राफर. हे आमचे अनिल भाऊ, यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं. यांचे पण हात असे सुजलेले आहेत, हे पाहून घ्या. कारण की गाडी कलू कलू यांचे पूर्ण हातदंड हे पूर्ण कडक झालेले आहेत. इथली सर्वात फेमस आणि सर्वात खास लगोरीचं दर्शन तुम्हाला आज देतोय की जे कोणी नसेल पाहिलं. ए इकडे खतरनाक लगोरी आहे. तर बघा इथली हा आहे मेन, कारण की ती लगोरी तर फक्त मॅनमेड बनवलेली आहे. आणि इथली सर्वात फेमस लगोरी जी आहे ती ही आहे. इथून पूर्ण खाली जर गेलं तर ते सगळ्यात डायरेक्ट वर कोमातच. पण याच्यातली सगळ्यात फेमस लगोरी जी आहे ती ही वाली. या लगोरीमुळं हे जे ठिकाण आहे ते पूर्ण फेमस झालेलं आहे. तर बघा इकडे पूर्ण एकदा जर खाली गेले या गोट्यावरून तर त्याचं नामो निशाण मिटून जाते, काहीच भेटत नाही, त्याचं हाडकं पण भेटत नाहीत पाहुणे. ही आहे इथली लगोरी, ही आहे पूर्ण नैसर्गिकरित्या तयार झालेली. आणि काहीतरी नवीन तयार होत आहे, दिंडोरी टाईप काहीतरी. हा तसं सेम तिकडं पण आहे, पण ते दिसून नाही. रोपवेचं बांधकाम चालू आहे. हा ते रोपवेचं बांधकाम चालू आहे. ते बारीक रस्सी दिसून राहिली तुम्हाला, पण तिकडला पॉइंट दिसत नाहीये. कारण की त्या गोट्यापर्यंत जाणे म्हणजेच मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्नही करू नये. काहीच नाही. मेरे करण अर्जुन नवीन सांगा लागतो. ये माग हे चला सागरदा, चला आपल्याला उद्या वापस कामावर जाणं लागते. जवळपास कितीतरी खोल असा जवळपास खाली 1000 फूट दरी आहे, जास्त आहे.
हे कुणाला तरी आवाज देण्याचा प्रयत्न करत आहे, कुणाला तरी आवाज देण्याचा प्रयत्न करत आहे, पण कोणीच आवाज देत नाही तिकडून. इकडून एक माणूस येऊन राहिला आमचा. या मित्रमंडळींना वाघाचे दर्शन पण झालेलं आहे इकडे. आमच्या सोबत वाघमारे माणूस आहेत. जे वाघमारे म्हणजे समोर जर वाघ जरी दिसला तरी वाघमारे आमच्या समोरच आहेत. त्या गोट्यावर जाऊन फोटो काढतो त्या काय बघा. रोपवेचा पॉइंट थोडा थोडा क्लिअर दिसून राहिला. एवढा पण काही क्लिअर नाही दिसून राहिला कॅमेरा, पण थोडा थोडा दिसून राहिला. तर या मंडळीचं म्हणणं आहे की फोटो काढायचा आहे, ते त्या दगडावर जाण्यासाठी पण उत्सुक आहेत. आमचे अधिकारी काळ्या गोल्या, हे आमचा काळ्या गोल्या फोटो काढायला मरमर करत आहे. फोटो 2000 निघलेले आहे. सागरदा रिटर्न जाता नाही. तर चला, आपला हा पॉइंट ऑफ व्ह्यू पाहून झालेला आहे. तरी आपण आता घराकडे निघण्याची तयारी आहोत. ठीक आहे, तुमच्या समजा हे नाही. खसल दे कॉलम द्यायची पडतो आपण. तर आता ग्रुप फोटो काढण्याची तयारी आहे आमची. गिला तर आता टापोटाप घराकडे निघायचं आहे. सगळी मंडळी आत बसलेली आहे आणि सगळेजण घराकडे जाण्यासाठी उत्सुक आहे. ए कपडे पहिले गाणे लावा. बघा, सगळ्यांना घराकडे जायचंय, यायला पण घराकडे जायचंय. दर्यापूरून अकोला. ओके, फोटो सांग ना, मी फोटो काढणार. हे फोटो काढणार आहेत. आणि सागर भाऊ आणि मित्रमंडळ, आणि इकडे हे बाकीचे मंडळी बाहेर गेलेले आहेत. तर चला आता निघूया घराकडे. कल वा बे मशा इथे.